एक असतं खा ना ग पुरी, खा ना सोन्या थोडंच आहे. सानिका, काय झालंय? तू कुठे होतीस? कुठे गायब झाली होतीस आणि कधी परत आलीस? शुभ घरी आला होता, खूप चिडला होता. पण नेमकं का चिडला होता? तुला काय झालंय? मला काही माहितच नाही. सांग ना ग, काय झालंय? काकू, तुम्ही तरी सांगता का? काय झालंय काय? ताई, तू सांग ना ग, खरंच काय झालंय? नाही माहिती आम्हाला. आणि आत्ता का आलीस ग चौकशा कराया? हा अगं मी फक्त श्रावणी, तू जा बाईत ना. जे झालंय ते अजिबात चांगलं झालं नाही आणि आम्हासनी त्याबद्दल काही बोलायचं बी नाही. तू जा इथनं. काकू, अहो न बोलून कसं चालेल? तुम्ही मला काही सांगितलंच नाही तर मला कळणार कसं? अहो शुभू घरी आला होता, त्यांनी मारलं मदनला. खूप चिडला होता तो. मला माहिती आहे शुभू असा नाहीये, तो उगाच नाही चिडणार. बाबा मध्ये पडले पण त्याने त्याची बाजू सुद्धा ऐकून घेतली नाही. पण मला शुभूची बाजू पोचवायची आहे बाबांपर्यंत, म्हणून म्हणतेय. प्लीज सांगा ना मला काय झालंय? सानिका, तू तरी सांग ना मला प्लीज. बस, आणखी चौकशा नकोयत आता आमासनी. आत्यांनी काय सांगितलं ऐकलं नाहीस तू? जा म्हणल्या आत्या, जा की इथनं. अगं पण अगं कशाला एवढी खोटी काळजी दाखवायलास तू? आमासनी चांगलं कळलंय, तिचे दाखवायचे दात वेगळे आहेत ते. मला फक्त इथे काय झालंय हे जाणून घ्यायचंय. त्याची काय पण गरज नाही आता. सानिका, अगं मैत्रीण आहे ना मी तुझी, प्लीज सांग मला काय झालंय. सानिका, सानिका ऐक. नाही म्हणलं ना एकदा, आम्ही आमच्या सानूची काळजी घेऊ. तुमचे उपकार झालेत का नाही ते बास झाले, नको आता.